कराई
मदही आत हरिजी दास तुका मदही अनवारे के दास मदही आचमन हरि दास तुका मदही तुमके ये रविंद्र धना रविंद्र तुमके ये रविंद्र हरि तुमके रविंद्र धना ते मदपुर की समान ते मदपुर की समान तुझे ये मदपुर की समान तुमके रविंद्र धना ते मदपुर की समान ते मदपुर की समान तुमके रविंद्र धना ते मदपुर की समान हेलो 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 रे ना थोड़ा आवाज वाढव
विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी
हॅलो 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 साऊंडला द्या आवाज. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ये रवित तुमचे धन ते मज मूर्ती के समान. कंठी मिरवा तुळशी वर्त करा एकादशी. ये रहित तुमचे धन ते मज मूर्ती के समान. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. तुमचे ये रवित धन ते मज मूर्ती के समान. विढाला नमो विठ्ठला राजीय पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ध्यान गंगा. नमो कुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथमा नमन. चरण संतांची जीवानी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया. या वारकरी संतांच्या आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ये रहित तुमचे धन ते मज मूर्ती के समान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तळी प्राप्त स्थळी महान संत श्री संत सावता महाराज श्री संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चालत असणारा हा नाम उत्सव नाम यज्ञ ग्रंथराज ज्ञानश्री पारायण सोहळा. शिवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार. सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने संता महंतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या तरुण मंडळीच्या सहकार्याने सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केले. प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. जोरात टाळी वाजवा एक बार. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे मृदंग महर्षी ताल मुनी मृदंगाचार्य. पाऊस वाढाले का? युवा कीर्तनकार आमचे हरिभक्ती परायण ओम महाराज ननवरे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना फोन केला म्हणून सर्वांच्या दर्शनाचा योग आहे.
आणि ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, वारकरी रत्न आमचे बबन महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, हनुमंत महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांना सुंदर भजन सुरुवात केलं, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे अमोल महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आता या आमचे सगळे महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, चोपदार, इनेकरी, आता सर्व एका साहेब पीटी मास्तर, शिळला 2च सड, पिले 5 म्हणलं की एखादं हुटकत आहे, बोलू नका आजी, बोलू नका, शांत राहा. तो का ते कुत्रे घुसारीत आपल्यात. विठाला विठाला ईश्वर साहेब महाराज, थोडा कार्यक्रम कमी जास्त होईल, ऐका बरं काय, पण पावसाची गरज आहे. तुमचं भाग्य आहे, तुम्हाला पाऊस चांगला आहे. आमच्या इकडं पाऊसच पडत नाही महाराज. माणसं ढगाकडे बघाले तर ढग माणसाकडे बघायला, असा थेंब गळते, ढगाला लागली कळ. आता पुढचं तुम्हीच म्हणा, मी जास्त बोलत नाही. पावसाची गरज आहे. यज्ञात भवंती पर्जन्य. हे कुणाचा कारखाना आहे? हा बसा, शांत बसा, बोलू नका. विठाला विठाला पाऊस आला म्हणून नाराज व्हायचं ओम महाराज. ज्या वक्त्याच्या कीर्तनात पाऊस येईल त्या वक्त्याचं पाकिट वाढवायचं. उगा केला इशारा जाता जाता. असं ते विनोद नाही, पावसाची गरज आहे. अरे शेतकरी राजा सुखी आहे तर सगळं जग सुखी आहे महाराज. सगळं जग सुखी आहे. परमार्थ कशावर अवलंबून आहे? ऐका, एवढाले सोहळे करायचे, एवढाले सप्त करायचे, याच्याशिवाय चालत नाही महाराज, चालत नाही. आज मला वाटतं गावाचं नाव आरण आहे ना, आरणगाव. भगवान अरण्येश्वर यांच्या पवित्र दरबारामध्ये ही सेवा आहे. आणि आपल्याला अगदी कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. विठाला विठाला हा सोहळा 2 संतांचा संजीवन समाधी सोहळा आहे. अमोल महाराज, देवाला त्याचा सोहळा आवडत नाही, त्याचं चिंतन आवडत नाही. तीही प्राणा परोते मला आवडते निरोते, काय सांगाव महाराज. आजचा दिवस धन्य आहे, धन्य आजी दिवस सोनियाचा झाला, सोनियाचा सोहळा भक्ताचा आरतीला, सोहळा भक्ताचा आरतीला, झालं पाहिजे. टाळी वाजवा. ते आपल्या ढिलं जमत नाही. उग रात्रभर पाकडत काही नाही सापडलं. विठाला विठाला माझ्या दिसण्यावर जाऊ नका. याला आल्याला वाटलं दिसा इतकं इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतंय, पण 16 टनाची गाडी होती तिथे. विठाला विठाला धन्य आज दिवस झाला सोनियाचा, सोहळा भक्ताचा रंगविला. टाळी वाजवा टाळी. आजचा दिवस धन्य.
एका संतांचा हा संजीवन समाधी सोहळा आहे, फार मोठा पर्व काळ आहे महाराज. आणि त्यातले त्यात आज 2 व्रत एकत्र आले, एकादशी आणि सोमवार. म्हणजे हरिहराचं हे ऐक्य आहे, हरिहरा भेद नाही नका करू. एक एकाचे हृदय गोडी साखरेचे, म्हणून तू खबर आहे म्हणतात सोमवार एकादशी व्रत न करीती कोण त्याची गती होईल, कोण त्याची गती होईल, कोण त्याची गती होईल, कोण त्याची गती होईल. एकादशी व्रत सोमवार न करी, एकादशी व्रत सोमवार न करी, एकादशी व्रत सोमवार न करी, कोण त्याची गती होईल, गती होईल, गती होईल. टाळी वाजवा अमोल महाराज. मला असे गुणीजन चांगले असले ते कीर्तन करावं नाही, फाशी गावडते. अहो महाराज, मी एका गावात कीर्तनाला गेलो, विनोद नाही, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला, टाळी वाजवा. विठाला विठाला. वारकरी संप्रदायात 2 व्रत महत्वाचे, एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेनो, म्हणून एकादशी आणि सोमवार धरावा. पण आज एका दिवशी हे 2 व्रत आलेत, हे फार मोठा पर्व काळ आहे. टाळी वाजवा. साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, जोरात वाजवा. इमान जोरात जोरात. आणि मी बऱ्याच दिवसात कीर्तन करलो, पण डोक्यावर फॅन कुठंच नव्हता. डोक्यावर फॅन लावलं फक्त आरणगाव आहे. मला टाळी वाजवा. विठाला विठाला. साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा. थोडक्यात बोलतो, आज फार मोठा पर्व काळ आहे. सोमवार एकादशी हे 2 व्रत एकत्र आलेत, आणि हे दोन्ही व्रत आज तुम्हाला घडलेत. आपण भाग्यवान. हा टाळी वाजवा. म्हणून थोडस एकादशीचं काही चिंतन व्हावं म्हणून हा सेवेकरता अभंग घेतला. जगात संत अनेक आहेत बर काय, काही जग मान्य संत आहेत, देव मान्य नाही, संत मान्य नाही. पण ऐका, संत नामदेव महाराज सावता महाराज देव मान्य संत आहेत आणि संत मान्य संत आहेत. आमचे सद्गुरू विठ्ठल बाबा घुले सांगायचे सत्य, वा जो देव मान्य झाला तो संत मान्य होतोय, जो संत मान्य झाला तो देव मान्य होतोय, जो देव मान्य संत मान्य झाला तो जग मान्य होतो. हे दोन्ही संत साधे नाहीत, एक एकाहून बळी रे असं त्यांचं जीवन आहे. आणि सेवे करता
आ कुत्री इकडे आलीत आपल्याकडे विठाला विठाला सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. आजच्या अभंगात तुकोबराया एका महाराष्ट्रातले जाणते राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संवाद व्यक्त करतात. थोडं लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबरायाचं जीवन म्हणजे परिपूर्ण जीवन. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागी. मला वाटतं पीटी मास्तर जीवनात काही गोष्टी असाव्या आणि त्या वस्तूचा त्याग असावा, त्याचं नाव वैरागी. नाही तर नाथ महाराज सांगतात अप्राप्त रागी बहुत देखिले योगी. जो ईशय प्राप्त नाही अशा ईशयाचा त्याग करणारे बरेच महात्मे आहेत. बंगला असावर बंगल्याचा त्याग असा वैराग्य आहे. अमोल महाराज गाडी असावं गाडीचा त्याग असा वैराग्य आहे. 4-5 पाहुणे दारात यावं. झोपले काय? लग्न करता का महाराज? पुन्हा म्हणायचे ब्रह्मचर्य राहायचे, त्याचं नाव वैराग्य आहे. नाही तर आता बऱ्याच पोराला पुरी मिळणार. बरेच पोरं म्हणाले उंडा नको मामा, फक्त मुलगी दे मला. मामा म्हणाले तू भगव गुडा गांजावर, तुला पुरगी देत नाही. विढाला विढाला अरे ईशय प्राप्त असावा आणि ईशयापासून अलिप्त असावं. माझ्या तुकोबराकडे काय कमी होतं? ती त्रिभुवनी आम्ही वधा माते धनी, आम्ही वधा माते धनी, आम्ही वधा माते धनी. त्रिभुवनी आम्ही वधा माते धनी, आम्ही वधा माते धनी, आम्ही वधा माते त्रिभुवनी आम्ही वधा माते धनी. आम्ही वधा माते धनी टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी. जागा कमी पडली पटांगणात पाहिजे. मला तर वाटलं काय कीर्तनच होते का नाही. आमचे काय बाबाचं नाव फराळ केला त्यांचे बापू गदाले. फराळ केला त्याने फोन लावला हॅलो. ते म्हणले जागा चिरकाय नाही पाणी घुसली. मी म्हणलं बरं झालं बा, म्हणलं भुका लावल्या लावल्या झाला बरं झालं म्हणलं. विठाला पण जाऊ द्या, सेवेला किंमत आहे. तुका म्हणे करा सेवा. आले जीवावरी तुम्हाला कीर्तनात बसू वाटणं गेले तरी बसा, मांडी घालू वाटणं गेली तरी घाला, टाळी वाजू वाटणं गेली तरी वाजवा, झोपा वाटलं तरी झोप. युनॉट नाही निजल्याने उभा गाता नारायण, पैसल्या कीर्तन करीता डोले. अरे तुम्ही परमार्थ कसाही करा, फल मिळाल्याशिवाय राहत. काय होतंय म्हणून एखाद्याला लाईटीला हात लावा. काय होतंय म्हणून झटका बसल्याशिवाय राहत. तसं काय होतंय म्हणून परमार्थ करा. तो भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही. परमार्थातलं फल आगळं वेगळं. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. ती त्रिभुवनी तुकोबराय सांगतात अभि वैभवाचे धनी. झोपा, टाळी वाजवा, टाळी. तुका म्हणे राज्य आम्ही त्रिलोक्याचे, तुका म्हणे आता अवघी आमचीच सत्ता. एक काळ लोक तुकोबराला तुका शेठ म्हणायचे. काय म्हणायचे बोला की, काय म्हणायचे? वा शेठ कुणाला म्हणते? कोण म्हणलं गांजा म्हणणार? अरे ज्याचा खिसा गरम आहे, ज्याची चलते त्याला शेठ म्हणतात, विनोद नाही. पण कालाय तस्मै नमः. प्रत्येकाचा काल सारखा राहत. महाराजाच्या डोळ्यात देखत दुष्काळी आतीला द्रव्य श्री गणना करता मेली, श्री गणना करता मेली.
वाजवा जोरात वाजवा जोरात मी जरा लवकर सोडतो लय टाइम घालीत नाही विठाला विठाला दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान स्त्रिय का अन्न करिता माझ्याकडे लक्ष द्या दुष्काळ पडला द्रव्य गेलं सगळं आणि व्यवहारात याला किंमत आहे सब पैसे के बाहिर सब पैसे के ताली वाजवा सब पैसे सब पैसे वाह ताली वाजवा माय बाप ताली वाजवा क्या बात है आज के आनंद कीजिए हो आदि आनंद रे आनंद नाही आनंदाशी डोळा झोपा टाळी वाजवा शिष्टी सुंदर आहे बर काय तुमचे नाव घेतलं राग राग बघून नका नाव घेतलं तुमचं टाळी वाजवा त्यांच्यासाठी व्यवहारात पैशाला किंमत आहे जाऊ दे विनोद म्हणून बोलत नाही खरं सांगा अमोल महाराज आता पाकिट घेऊन घरी जा वाटप आहे उभा भेटीची नाही पाकिटाची आवडी तुम्ही पाकिट नेल्या चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता का डिकाशन घेता का रिकाम्या हाताना फाशी घेता का अरे कोण विचारतय व्यवहारात पैशाला किंमत आहे तू खबरायची अवस्था तशीच झाली देवना संसार तुका दोहे कडे चोर काय सांगाव महाराज पण ही वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली मला थोडक्यात बोलायची शिवाजी महाराजांनी विचार केला माझ्यासारखा शिष्य असताना माझ्यासारखा राजा असताना एका संताची अवस्था अशी असावी संताची अवस्था नसते बरं काय संतांची व्यवस्था असते व्यवस्था आणि अवस्था दोन आहेत जिथं व्यवस्था आहे तिथं अवस्था आहे आणि जिथं अवस्था आहे तिथं काहीची व्यवस्थाही नाही आणि अवस्थाही नाही काहीची अवस्थाही नाही आणि व्यवस्थाही नाही एक वर्ग असा आहे त्यांची अवस्था बी आहे आणि व्यवस्था बी आहे पण तुकोबरायची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती परमार्थात अवस्था होती राज्यानं विचार केला काय अवस्था असेल काही सेवक बोलवले सांगितलं जा काही मोहरं असतील काही द्रव्य असेल काही असेल हे घ्या आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायापाशी पोहोचित करा सेवके करावे सांगितले काम तो नजराना हातात घेतला आणि तो नजराना माझ्या तुकोबरायानं पाहिला खरंच सांगा अमोल महाराज आता जर कोणी नजराना माझ्याकडे घेऊन आलं आम्ही सोडताल का तसं नाही घालीन लोटांगण सगळंच पटांगण पण त्यांना भक्त म्हणायचे महाराज आशा नव्हती ना
अशा जीवनात कोणतीच नव्हती. ऐका गडे, तुकोबाऱ्यानं पाहिल्या तोंडातून उद्गार काढली. राजे, आम्ही सुखी व्हावं वाटताना, आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं वाटताना आम्हा देणे धरा सांगतो ते कानी, चिंता पाये मनी विठो पाटे, 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 आम्हा देणे धरा. टाळी वाजवा, टाळी. क्या बात. छत्री घोडे हे तो प्रयत्न पडे काय दिला ठेवा हा विठ्ठलच विठ्ठलाची भावा. टाळी वाजवा, टाळी. आम्हा देणे धरा सांगतो ते कानी, चिंता पाये मनी विठोबाचे, चिंता पाये मनी विठोबाचे, विठोबाचे. एक पत्र घेतलं, 11 अभंग आहेत महाराज, 11 अभंग. बरं काय, राजाशी संवाद व्यक्त केला. त्या पत्रावर काही अभंग लिहिले, सांगितलं जा सांगा राजाला. राजे, अरे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. पण आमचं जीवन सुखी आहे ना. कोण म्हणतंय आमचं जीवन दुखी आहे? सुखया संत समागमी सुखया नित्य तुनावे तुझिया नावे दहन होती सकल कर्मे होते सर्व कर्मे. सर्व काळ प्रेमेडोल्ला दस सर्व काळ प्रेमेडोल्ला दर्श. अनुने नाही काही चिंता मनोनी नाही काही चिंता. मनोनी नाही काही चिंता. मनोनी नाही काही चिंता. सुखया संत समागमी सुखया. सुख आहे महाराज, विनोद नाही. आता आमची ओम महाराज खरंच सांगा, तुम्ही कीर्तन बी करताय, ते मृदंग वाजित आहे, सुख यात नाही हो. सुख घडोघडी वाढू लागे. नित्य दुनावे, दुनावे म्हणजे दुप्पट डबल हो. आता सुख मिळेल यात नाही. किंमत किती आहे? आता आमच्या ओम महाराजाला किंमत किती आहे? मृदंगाची बायको मृदंगी, झोपले काय पुढची? मृदंगाची बायको मृदंगी. त्याला तर म्हणलं ताई थाप कुंकू टाका, म्हणलं धमाकून ठोका. किंमत आहे, किंमत आहे हो. पीटी मास्तर तुम्हाला कोणीच नाही. आपण दोघं सारखेच आहेत, मागाला कोण दुखून उडत विनोद नाही. तुम्हाला अमोल महाराज गायकाची बायको गायकी. त्याला तर म्हणलं ताई गायन कसं करा, म्हणलं मंडपात जाऊन फाशी घ्यावी. किंमत आहे. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, मायकोलेची बायको मायकीन. त्याला तर म्हणत आवाज कसा सोडा, म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे. कंडक्टरची बायको कंडक्टरी, माझ्याकडे लक्ष द्या. सरपंचाची बायको आहेत का इथे पुढे. आणि पेताड्याची बायको म्हणा की पेताडी. वाईटाला कोणीच किंमत देत नाही, आणि चांगल्याचे लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. विढाला विढाला संतांच्या समागमात सुख आहे असं नाही. जगाला सुख देणारा तो आम्ही आपला केलाय. काय केलाय? तेने विन जीवा सुख नव्हे. 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 आपुला तो एक देव करणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नव्हे. तेने विन जीवा सुख नव्हे. करणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नव्हे. तेने विन जीवा सुख नव्हे. सुख नव्हे. आपुला तो एक
देव करून घ्यावा परिणाम दिवा सुख नो हे अरे जगाला सुख देणारा शुक्र पैसा माझ्या पांडुरंगा असा जो आहे तो आम्ही आमच्या केलाय. काय आम्हाला कमी आहे? आम्ही सामान्य आहेत का? आम्हा घरी धन शब्दांची चिरतली परमार्थ हे महाधन जोडी देवाचे जन भावयान धन हे भावेला वाचे परमार्थ महाधन जोडी. कोणाच्या अंगात येईल नसलेला ताप. मी एका ठिकाणी असत म्हणलं एका गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठला आहा कुहुक नग नग हुशार माणूस होता सामोर मारता सरकार. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं. त्या अंगात आल्याला म्हणलं लागलं सोडा 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 सोडा. अमोल महाराज म्हणे कामून 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 कामून. ते म्हणलं बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला. आता हे बदमाशाला बिड्या मोरड्या कळाल्या. लोक म्हणतात त्याच्या अंगात देव घुसला बेसरमीच्या खोकान हाना विढाला एक वाक्य आहे. अरे अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्ता शिरलेला देव निघत निघत. आता जाऊ द्या तुम्ही सगळे शुद्ध माणसं आहेत हुशार माणसं आहेत. बाबा तुमचं नाव काय? अंबादास. बाबा खरं सांगा अंगात गेलं खरं आहे का खोटं? खरं आहे इमानदार इमानदार कस काय चोपदार बरं आहे. ही बिले हुशार आहेत. एका चोपदार माझ्या पाठीतच दंड सोडला. मी म्हणलं काय झालं? मला टाइम झाला तेव्हापासून टाइमच सोडालो. महाराज विनोद नाही जाऊ द्या. कसं आहे म्हणा येड्याची शाळा आणि पेड्याचा पाऊस. येड्याची शाळा आणि पेड्याचा एक सगळी येड्याची शाळा बरं काय. डॉक्टर शान होतं नाही तुम्ही डॉक्टर बियड म्हणताल. एक येड उठायचं भिताडाला कान लावायचं. भिताडाला हे भिताड आहे का नाही असं भिताडाला कान लावायचं. डॉक्टर म्हणायचं हे येड असं करायचं. येड वजन टाकायचं कुणावर? डॉक्टरावर. येड रोजच उठायचं भिताडा कान. डॉक्टर म्हणजे डॉक्टरला वाटलं येड आपल्यावर वजन टाकायला भिताडातून कशाचा तरी आवाज येत. येड भकीला जाऊ दिलं. 6 महिने झालं. किती झालं? येड भकीला जाऊ दिलं ते आणि डॉक्टरनं कान लावला. झोपले काय पुढची? डॉक्टरानं कान लावलाय. 10 मिनिट झालं 5 मिनिट झालं उई नाही चुई नाही. जेव्हा डॉक्टर रागाला इकडे म्हणे का मूर्ख कुठला नालाय कुठला रोज उठून कान लावाला कशाचाच आवाज नाही. मी 10 मिनिट झाले कान लावतोय. ते येडं म्हणलं डॉक्टर म्हणून तू तुम्हाला येड्याचा डॉक्टर केले म्हणला. तुम्ही जर शाने असते तर आमच्यात कायला बोंबले असते. त्याला जेव्हा राग आला मी डॉक्टर बाहेर वजन टाकतं. विचार करा म्हणला डॉक्टर 6 महिने झालं कान लावलोय म्हणला. माझ्या बापाला आवाज येईना आणि 10 मिनिटात तुझ्या बापाला मिळ लागल का म्हणला इथं. असा म्हणून सांगत नाही अंबादास बाबा माझ्याकडे बघा पट्टा म्हणून सांगतोय. अरे परमार्थ करून पिढ्या गेल्या स्वप्नात येईना आणि न काय करता अंगात येतंय. आमचे ते इंगळे बाबा सांगायचे बघा नांदून वर माय होईना आणि नांदी म्हणाले मग मिळ लागल का तुझ्या बापानं ठुलंय विढाला. अरे एका जन्मातली सेवा नाही संसाराच्या नावी घालून या शून्य वाढत हा पुल्ले धर्म केला. अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्ता शिरलेला देव निघत नाही. खाली वाजवा निघत नाही. बरोबर सांगतात आम्ही सामान्य आहात का? विद्या धनम सर्व धनम प्रधानम. अरे जगातलं श्रेष्ठ धन आमच्याकडे आहे. राज्य तुम्ही आम्हाला देताना आम्ही सुख हो म्हणून. पण एक काम करा तुम्ही आम्हाला देण्यापेक्षा तुम्हाला सुखी व्हायचं असेल नाही पण आम्ही सुखी व्हावं याच्यासाठी काय करा. आम्ही देणे सुखी 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 आम्ही देणे सुखी. मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल
दे सुखी. चारच भजन आहेत पण गुणवान आहेत मराठाळी वाद. भाराभर चिंदनी एक नाही धड काय करायची. विठाला विठाला. ई म्हणजे इकारो, ठ म्हणजे ठकारो, ल म्हणजे लक्ष्मीकांत. अरे जगजीच्या पाठीमागे लागलंय. मग सर्वस्व करून सेवा अभिमान सांडोनी पांडवा. ज्ञानोबराय सांगतात ती पाय धोवयाची या दैवा पात्र झाली. काय सांगाव महाराज. झोपा टाळी वाजवा. अरे जगजीच्या पाठीमाग आहे पाय लक्ष्मीच्या इशी यावे असा लक्ष्मीकांत तो भगवान परमात्मा. तुम्ही त्याचं चिंतन करा. काही माणसं लोकाला सांगतात, लोका सांगे ब्रह्म आणि आपण कोरडे बरोबर आहे. तुम्ही आम्हाला सांगता का तुम्ही करता. बरोबर आहे सांगतात एक गाऊ आम्ही अनेकापे काम एक धरीला चित्ती रखुमाईचा. सदा नाम घोष करू हरी कथा. 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 घोष करू हरी कथा. घोष करू हरी कथा. घोष करू हरी कथा. तेने सदा चित्त समाधान. तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख लाले सर्व अलंकार. सर्व सुख लाले सर्व अलंकार. तेने सदा चित्त समाधान. तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख लाले सर्व अलंकार. सर्व सुख लाले सर्व अलंकार. अलंकार अलंकार. असं वाटायला खिशातले हजार हजार काढून द्यावं पण महाराज घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. विठाला विठाला. महाराज तुम्ही आम्हाला सांगता का करता. तुका बरं सांगतात आम्ही सांगत नाही. आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करी तुका शिवी तो हा रस वाटी तो आणि का सदा नाम घोष करू हरी हरी कथा. कथा. आणि कथेचा परिणाम सदा नाम घोष करू हरी तेने सदा चित्ता समाधान. परिणाम सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुल्लत सो. आस्वाईसा पोठे आठवची नाही. देहीच देही भोगू दशा. ही अवस्था आमच्या जीवनात प्राप्त आहे. म्हणून राज्य खरं सांगू तुम्ही एक काम करा. विठ्ठल 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 काय काय म्हणते कीर्तन कवा सुठल घर कवा गटल. विठ्ठल काय ताकद आहे. अतिशक्ती नाही. ज्यांचा हा संजीवन समाधी सोहळा आहे महाराज काय ताकद असते. आपल्या शरीराला नुसता काटा टोचला तर सण होत नाही. पण जगाचा मालक स्वतःचं हृदय फाडून पोटात साठवावा. धन्य त्याची माता. धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता. धन्य त्याचा पिता. साठविला दातात्रेय लोकाचा. साठविला दातात्रेय लोकाचा. धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता. धन्य त्याचा पिता. साठविला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता.
काय करते धन्य त्याची माता धन्य त्याचा साठविला जाता. अरे जग ज्याच्या ताब्यात आहे त्यांना आपल्या हृदयात साठवा. काय भक्ती असेल मराठाळीवर. जगाचा मालक त्याचं चिंतन करा. आणि विठ्ठल विठ्ठल मुखानं का म्हणायचं उपदेश का. माणसं कीर्तनात बसतात पण विठ्ठल विठ्ठल म्हणत सगळ्यात महाराज खरं सांगू का तुका म्हणे सोपी आहे शहाणा तो धनी घेतोय थे सोपा आहे पण तोंडाला येत जाऊ दे. आता हो महाराज एखाद्याला विचारलं चला मस्त सप्ताह चालू आहे संजीव समय सोहळ्याचा आज फराळाचा आहे फराळ करण्यासाठी चला. त्याला सांगितलं फराळ करण्यासाठी आलो असतो 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप तसे एखाद्याला विचारलं चला टाळी वाजवा. लाईट आली पण मेन फ्यूज बंद पडले. असू दे आता पाऊस वाढाले पण कमी होईना. पावसालाच नको का आनंद घ्यायला नको त्यालाच वाटते ना. चौदार मला हाणारे वाटलं काय. विठाला विठाला काय सांगू लागलो हा कीर्तन जमलं. अरे फराळाचं खाण्याची इच्छा नाही अंगात ताप. तसे एखाद्याला विचारलं चला सप्ताह चालू आहे कीर्तनाला चला तर सांगितलं कीर्तनाला आलो असतो म्हणला पण अंगात पाप आहे. झोपले काय लक्ष देऊ नाही का. फराळाचं चांगलं असून खाण्याची इच्छा नाही ओम महाराज अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे. तुम्ही इथं आला तेवढे भाग्यवान हात टाळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं आहे का ज्या टायमाला राहील माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल आपो. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विठाला विठाला पाप असलं की देवाचं नाव तोंडाला येऊ शकत. विषयाचा परिपाडो गोड परमार्थ लागे कडो कडो विषय तो गोड
मी लवकर सोडतो. पाप ठाके हिता आड टाळी वाजवा. पाप अन्न खाऊ देत नाही, पाप परमार्थ करू देत. मग पाप घालवण्यासाठी म्हणा विठ्ठल विठ्ठल हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. जाऊ दे आता, ओम महाराज 105 परमान आहे. जीवनातलं सगळं वाया जाईल, परमार्थ केलेला वाया जात नाही. गीता वाचली मी, ज्ञानेश्वरी वाचली, एकच गोष्ट माझ्या मनाशी लागली. जे होणार आहे ते टळणार नाही, पुण्य कधी वाया जाणार नाही, पुण्य कधी वाया जाणार नाही, पुण्य कधी वाया जाणार. हे पुण्य कधी वाया जाणार नाही, पुण्य कधी वाया जाणार नाही, पुण्य कधी वाया जाणार नाही. चालली मी, टाळी वाजवा. अरे परमार्थ का करायचा आहे, सत्संग का करायचा आहे, समागम का करायचा आहे, गाता का वाचायचा, ज्ञानेश्वरी का वाचायची, टाळी वाजवा. त्याचं कारण आहे. गीता वाचली मी, ज्ञानेश्वरी वाचली, एकच गोष्ट माझ्या मनाची लागली. जे होणार आहे ते कळणार नाही, पुण्य कधी वाया जाणार नाही, पुण्य कधी वाया जाणार नाही, पुण्य कधी वाया जाणार नाही. जाणार नाही, जाणार नाही. सगळं वाया जाईल. महाराज, ओम महाराज, आमचे ते दादा, तुमचं नाव काय? आदिनाथ गुरु. हे सगळे माळकरी दिसाले तुम्हाला आहे की? मी कलर ओळखीला म्हणून हात केला नाही. विरोध नाही, आता आम्ही कुठे हात घालीत नाही सरासरी. ते आम्हाला तसली गचाळ सवय नाही. विठाला विठाला कीर्तनकाराकडे दोन गोष्टी असावं, त्याचं वागणं निक्का असावं, त्याचं भजन पक्का असावं. वागाय निक्का, वागाय निक्का. आम्हाला बाबा ओ म्हणा की ओ म्हणा. हा, उग डुप्लिकेट बाजार नाही. वागाय निक्का, भजनात पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. वागाय लुच्चा, लुच्चा कळाला की? पोपटावर बोलायचं पण 1000 लपडी करायची. वागाय लुच्चा, भजनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा. विठाला विठाला अरे त्याला मुंगीच्या पायातलं कळत नाही. न सांगता तुम्हा न सांगता कळी. देव चतुर चतुर हातो शिरोमणी. मग आदिनाथराव आपलं कळत नाही का? काय गोंधळ चाललाय ते? खरं सांगा आदिनाथराव. अरे सामान्य माणसानं दारू पिलेली वाया जात नाही. जाते का? मला म्हणणार तुम्ही पेत नाही, तुम्हाला म्हणणार मी. ते हुशार आहेत, त्यानं वरचा मधला काळा केलाय, खालचा सोडून दिलाय. ते 2 मजली दिसाले बघा. विठाला विठाला महाराज विनोद नाही, खरं सांगा. पुत्र चांगल्याला चावतंय का पेताड्याला चावतंय? पेताडा महाराज चुकून यावं. पेताडा जसा इतका इतका पण लय बोल लागला राव. पेताडा चुकून यावं, कुत्र ऐकून जावं. कुत्र म्हणते आपल्यापेक्षा रॉंग झाले. याला चावण्यात मजा. ते असं चांगलं बघत आहे, अमोल बुवा सारखं धोतर घातलेलं मस्त असं असं तरी धरते. लोक म्हणते तुम्हालाच कसं चावलं. अरे जिथं कुत्र्याला चांगले आवडते यमाला वाईट आवडतील काटाळी बाबा. आणि लोक म्हणते चांगला गेला, चांगल्याला जावं लागतंय, वाईटाला जायची गरज नाही. विठाला विठाला आमच्याकडे मन आहे, कळलीला किड नाही.
आणि वक्ताला मरण विनोद नाही. जाऊ द्या, सामान्य व्यवहारातली तुमची गोष्ट वाया जात नाही. आयुष्यभर परमार्थ केलेला कसा वाया जाईल? टाळी वाजवा. कसा वाया जाईल? खरं सांगा बबन महाराज, मातीवर शेण पडलेलं वाया जात नाही. जाते का? जाते का? जाते का? अरे मातीवर शेण पडलेलं वाया जात नाही. माती घेऊन उठत आहे. आपण आयुष्यभर पुण्य केलेलं का साथ देत नाही? का साथ देत नाही? तुकोबाराय सांगतात, महाराज जीवनाचा उद्धार व्हावा वाटतो ना, सुख शांती मिळा वाटते ना, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. या मुखानं एकच करा, त्या देवाचं सतत नामचिंतन करा. राजे, तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता ना, तुम्ही जे धन आम्हाला दाखवता ना, त्या धनाची किंमत काय? तुमचे तुम्ही देवाचं नामचिंतन सोडून, परमार्थ सोडून आम्हाला लालू दाखवता ना, जे तुम्ही आम्हाला दाखवता तुमचे येरवेत ते माझं मूर्तिके समान. अरे हे संपणार आहे. शरीराटी संपदाटी हरिनाम नाटे ते बरवे. शरीरावर किती प्रेम करा आदिनाथराव, काळ करा पांढरं होणारच आहे. कितीही करा होणारच आहे. लोकांना वाटतं डाय वाटलं म्हणजे 15 दिवस चांगलं दिसते, पुन्हा काय वैशे का वैशे. किती प्रेम करा पांढरं होणार आहे. होणार आहे का नाही? हेच नाव काय? नाव काय? आप्पा. आप्पा नाही मजलाही केलं आणि हेही केलंय. आता हे कसं वाढलं बनवलं आप विठाला विठाला. महाराज जगाच्या पुढे जाय येते. जगाच्या पुढे तुम्हाला जाय येते. विज्ञानाने तुम्हाला प्रगती करता येते, पण देवाच्या पुढे कुणाला जाता येत नाही. जाता येत नाही. काय झालं आजी? आजी आजो काय होय? नाही सोडतो विठाला विठाला. देवाच्या पुढे जाण्यापेक्षा समयाशी सादर व्हावे. हे समयाशी सादर व्हावे. समयाशी सादर व्हावे. सादर व्हावे. देव ठेविल तैसे राहावे बोला. देव ठेविल तम करू नका. एक दिवस असा येईल, कोण दिवशी करोनी आचमन, कोण दिवशी घरात नाही
धान्य कोण दिवस द्रव्याची साठवण कोठे साठवावी समयाची सादर व्हावे समयाची सादर व्हावे समयाची सादर व्हावे कोण दिवशी मयती चालून कोण दिवशी प्राण जाती घेऊन कोण दिवशी समस्यानी जाऊन एकटेची राहावी समयाची सादर व्हावे समयाची सादर व्हावे समयाची सादर व्हावे सादर व्हावे सादर व्हावे रे. हा सावता बाबाचा अभंग आहे. ठेविले अनंत सिद्धी असू द्यावे राजे. तुम्ही ज्याची लालो दाखवताना संपणार आहे. धनानी भूमो पशुचे गोटे आर्या बघावर जन स्मशाने देहे चितया पर लोक मार्गो कर्मानो को गच्चिति जीवयंका. धनानी भूमो जमिनी आता धनानी बँको पेटी मास्तर बँको गाई म्हशी गोट्यात राहत्या. आज पत्नी दारात बसल. मित्र कुठपर्यंत येतात. समस्यानी येऊनी धडाग्नी देऊनी जाती परत्वनी सकल जन मित्राने पुत्राने तिही समस्याने परतले शेवटी टाकून या गेले मज लागी एकली. राहती निराळे रांडा पोरे सतळे 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 येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळे रांडा पोरे सतळे अंतकाळी प्राण प्रयाणाचे राहती निराळे रांडा पोरे कळू येईल अंत काळी प्राणप्रयाणाचे येळी राहती निराळी रांडा. संपणार आहे सगळं संपणार आहे. पण करा हरिभक्ती येईल पर लोक सोडविले यमा. दुनिया महाराज हे धन आज आहे उद्या नाही. या धनाचा धरी विश्वास जैशी यातीला चौकी बस सोडिले हे नसरे धन हे आमच्याकडे पण हे बाकीच टिकणार नाही. आबाळाची सावली आबराची सावली जाईल जाईल. म्हणून महाराज सांगतात बस तुमची येरवीत धन ते मध्ये मूर्तिके समा मूर्तिका म्हणजे माती सोने आणि माती आम्हा समानाची चित्ती बस तुमची येरवीत धन ते मध्ये मूर्तिके समान. आणि खरं सांगू खरं सांगू खरंच जीवनाचा उद्धार करायचा आहे ना. सोन्याचे दागिने जरूर घाला. माझ्याकडे बघा वरी बघू नका. वरी काय महाजीव आला इकडं जरूर घाला. पण सोन्याला शोभा येण्यासाठी एक काम करा. कंठी मीरा वातुळसी 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 कंठी मीरा वातुळसी
किडी घुसली किडी महाराज आम्ही शिकू हवं ना कंटी मिरवा तुळशी बोलू नका वर्ता करा गोपीचंदन वटे तुळशीच्या माळा हार बिरवेटे गळा मिरविटी महिला मंडळ लक्ष द्या पुरुष मंडळ कीर्तन सोडायचे मला तुकोबराय सांगतात गळ्यात तुळशीची माळ घाला पण माळ दिसली पाहिजे काय दिसली पाहिजे आता काही माणसाच्या गळ्यात एवढीलाच म्हणायची माळ आहे बघा विनोद नाही एवढी जास्त त्यालाही रुत ना आणि कुणाला दिसे ना मिरवणं म्हणजे एका मिनिटात सांगतो आता बघा माझ्या गळ्यात साध्या नाही कोणी जर आडवं आलं ना दुसरं हाणायचंच नाही एकाच हप्त्यात पाणी मागितलं पाहिजे नाही ना हे बी हत्यार आहे ना हत्यार आहे हा महाराज विनोद नाही तुकोबराय सांगतात उर्धव कुंड्र भाड कंठी शोभे माळ कापी जे कळी काळ दड 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 सुटला जाऊ द्या मिरवणं म्हणजे दिसली पाहिजे आता महिला मंडळी विचारा जास्त बोलत नाही महिला मंडळी तुम्ही जर लग्नाला गेला गपचूप जाता लग्नाला बाया गपची बसतच नाही जाऊ का शेजाऱ्याच्या गपची बसत नाही उगा काय मिरवालीस बस की गपचीप मिरवणं म्हणजे दागिने कुणाला तुम्ही मग आणि महिला मंडळीला कुणाला तरी दागिने दाखिल्याशिवाय करमत आमच्या इथे एका बाईला नथ करून आणली नथ कुणीच विचार ना कुणीच तिने कुत्रीच्या शिफ्टीवर पाय दिला असा कचकर कुत्री आळरी काहीतरी काय करून करायचं म्हणली काल तर करून आणली म्हणजे दागिने कुणाला तरी दाखवल्याशिवाय समाधान वाटत अरे हा सामान्य दागिना आहे पण शेवटचा दागिना हा आहे आदिनाथराव तुमच्याकडे माणूस मेल्यास तोंडात काय घालते हा कोण म्हणलं कोंबडीची पकड अजाबात नाही हा विनोद नाही गडे तुळशीचं पान तोंडात घातल्याशिवाय प्रेत उचलू शकत तुळशीचं पान टाकल्याशिवाय प्रसाद शुद्ध होऊ शकत एवढी ताकद तुळशीत आहे महाराज अरे मेल्यानंतर तोंडात घालण्यापेक्षा जिवंतपणी माळ घालून मरा का उद्धार होणार नाही महाराज ह्याला कुणाची तरी भीती आहे आता पवित्र आहे म्हणून मी एवढं घातलंय सोनं असावं आता कुणा भीती आहे आता माझ्या बोटात आहे तुमच्या कानात आहे रे का आता या बायाला नमुना महाराज कुणाच्या कानात बोटात माय चहा पेता पेता अंगठी लुक हालत होती अरे काढा भूषणही घेते काढून या विनोद नाही काढून घेणार याला कोणतरी पण ह्याला कुणी हात लावणार आहे का शेवटचा दागिना एवढा आहे म्हणून कंठी मिरवा तुळशी का अतिप्रिय आवडे तुळशी त्याला बाकी तुळशी हार गळा काशे बाकी त्याला काही आवडत नाही हो म्हणून कंठी मिरवा तुळशी वर्त करा तुलसी माला गेला गोपी चंदन पीला हृदय करमला वैष्णवा हृदय करमला वैष्णवा गोपी चंदन पीला हृदय करमला वैष्णवा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाच्या टाळी वाजवा जोऱ्या टाळी वाज कंठी मिरवा व्रत करा एकादशी आता जगात अनेक व्रत आहेत मला अनेक गायत्री सारखा मंत्र नाही लक्ष देऊन ऐका गायत्री सारखा मंत्र नाही द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही गो मातेसारखं पंढरीच्या पांडुरंगासारखं या जगात दुसरं दैवत नाही शेवटचं वाक्य आणि एकादशी सारखं श्रेष्ठ व्रत या जगात दुसरं कोणतं नाही
अंबऋषी कारणे रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने प्रमानंद प्रगटाला रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठाशी माझ्याकडे एकाच वाक्यात बोलतो रुक्मांगद राजाने एकादशीचं व्रत केलं आखी नगरी वैकुंठाला नेली टाळी वाजवा आखी नगरी पण आपल्याकडे म्हणा एकादशीला गाडवावनी चारा पण एकादश धरा एकादशी सोडायची बस 15 दिवस एक एकादशी का न करीशी अरे 15 दिवसात एक येणार व्रत आहे एकादशी सारखं श्रेष्ठ व्रत कोणतं नाही म्हणून महाराज सांगतात व्रत करा एकादशी बस आता घामी आलाय तुम्ही ढिले झाले मी उले झालोय हे वाढ आलंय हे उलट म्हणालय रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते कधी काय घासल महाराज वारीच्या वाटेनं कुठेही येत जाल का चालू म्हातारी बी नाचू लागली नग सोडून द्या उगा आता कसं आहे काला येतच महिना हात घातला बाकी काय करण्यापेक्षा हे करा आणि शेवटचं वाक्य एकच आहे मनवारीचे दास मनवारीचे दास मनवारीचे दास मनवारीचे दास
अमोल महाराज एक बार महिला मंडळीबद्दल टाळी वाजवा महाराज. त्यांच्या खाली पाणी आलं तरी त्या उठल्या. आणि आपली माणसं बघा चौकात कोपऱ्यात कशी बसली चौकात. चालू दे तू, आमचं चालूच आहे. मला आनंद वाटला. कुणाची टीका नाही, पण एवढ्या पावसात तुम्ही मंडपात येऊन बसला. हा खरा परमार्थ आहे मराठा. अरे सुखात तर कोणी करील, पण आज खरी पावसाची गरज आहे. आणि मेघ राजानं तुमच्यावर कृपा केली आहे. इकडचं तिकडे गेलं तर बरं होईल आमच्याकडे. जाईल का वा जाऊ. कसं आहे आनंद वाटला. अरे पाण्याशिवाय काय खरं आहे, आपण कसं तरी जगू शकताल. पण गुराचं जनावराचं फार अवघड आहे महाराज. त्यांच्यावर फार मोठं संकट आहे. म्हणून मेघराजाची गरज आहे. मेघराजा पडतोय. आनंद वाटला. मनवा हरीचे तुका म्हणे मजही कुणाचा तरी दास व्हायचे. कारे दास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. अरे संसाराचा दास व्यवहारात दास होण्यापेक्षा आम्ही एक काम केलं. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे बस म्हणून मनवा हरीचे दास आम्हा हरीच्या दासा. भय नाही त्रैलोकी बस. जगाचा मालक खारी आला हाता मग कैशी भयाची अंता. मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस हीची व्हावी माझी. जन्मोजन्मी हिची देवा पय हिची दान देगा. बस बाकी काही नको. हीच आमच्या जीवनात इच्छा आहे. पण आनंद वाटला. हा झालं पाणी आले सोडतो आता. ती किडी किडा किडा सांगालो किडी. आनंद वाटला. हे आमचे दादा तरुण मंडळी पुढे बसली. तुम्हालाही धन्यवाद देतो. टाळी वाजवा. एखादा शब्द चुकीचा गेला असेल. करविली तैशी केली कट कट ओमकार महाराज. व्हा पुढे का नीट देव जाणे काही सांगाव महाराज. आणि मला वाटतं उद्या आमचे प्रकाश महाराजाची कीर्तन सेवा आहे. त्यांचं नाव आहे प्रकाश. प्रकाश आहे बरं का. उद्या खतरा आहे. आणि एक एक नमुना आमच्यात वेगळा आहे महाराज. हे आजचा नमुना वेगळा, उद्याचा वेगळा, काल्याचा वेगळाच आहे. हे एकाकडे एक माल नाही, अनेक माल आहेत. हे ज्ञानोबाची कृपा आहे आमच्यावर. टाळीवर ओमकार महाराज चॅप्टर आहे. नमुने नमुने वेगळे आणते ती. उद्या प्रकाश महाराजाचं कीर्तन आहे. विनोदाचार्य तुम्ही कीर्तनाला या. एक वाक्य बोलतो. तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला भरून. दरवर्षी हा संजीवन समाधी सोहळा नामदेव महाराज सावता महाराजाचा असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला सावता महाराज नामदेव महाराज आशीर्वाद देतील. वरून आशीर्वाद देतील. बस ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातले मायबाप सांभाळा. मायबाप सांभाळा. महिला मंडळी तुमच्या पाया पडतो बरं का. हेच लय अवघड आहे. अमोल बुवा ह्या खात्यात इथं माहेरात फोन करतात. हल्लो मम्मी 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 कशी आहेस. ये सासू सासरा झटका येऊन मेला पत्ता लागा नाही. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आई बापाचे पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. पाय जैशी करणी वैशी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाज अरे न पेता निशयन हा परमार्थ आहे. टाळीवर गेल्यास तर कोणी डोलत. पण आनंद वाटला. हा ब्रह्मरस घी लावणी मृदंग शिव ब्रह्मरस दली नाती लगनी समांती मोठ जन्नरणारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एकाचे सदाधार आता ते आनंदे गलोळी. तुमचं नाव काय. नितीन दादा आलं तसं माझ्याकडे बघायला. हे आता इथं तुम्ही काय ते लावलं नाही तोंडावर म्हणून एक वाक्य बोलतो. खरंच सांग का माझा ताण लय पक्का आहे. मला
मी जर दुसरीकडे असतो ना माझं भाग्य आहे, मी संप्रदायात आणि मी ब्रह्मचारी माणूस आहे. माझ्या दिसण्यावर जाऊ नका तू. मी जर दुसरीकडे असतो ना आम्हाला बुवा डीजेवर नाचाय मी एकही पोरला ऐकून टाळी वाजवा टाळी युनॉट नाही युनॉट. अरे नाचण्यासाठी ताल पक्का लागतंय तरी कीर्तनाची नाही नट. नाची नाशिले व्यवसाय नामाची नाही पापाची यमदमा अवकळा आणि तीर्थे ठायावनी यम म्हणे काय यमावी दम म्हणे काय दमावी तीर्थे म्हणते काय खावे दोष ओखदाची काही एखाद्याने वैकुंठा जावी घेत वैकुंठाची गेली आघवी आयुष्य नाम घोष गौरवे डहळीले विश्व हरिभजनी हे डहळीले जग ज्यांना भजनच केलं आमचे सावता महाराज श्री संत नामदेव महाराज यांच्या चरणी सद्गुरू जोग महाराज सद्गुरू मोतीराम महाराज आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित. हातावर घ्या बाहेर बसलेले हातावर घ्या हातावर घ्या. बघा ते 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 पुढे बसले ते बाबा बाबा ते टोपीवाले हातावर घ्या. सरळ सरळ या कांद्याना खाली ठेवला तर सकाळी असं होईल बघा हो का. सरळ 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 असे ठेवा चहा पिऊन येतो असे ठेवा. ढोबा रखो